पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक 23 मधील हिरवीनगर परिसरात विविध विकास कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमात आमदार कृष्णा खोपडे आणि स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक बाल्या बोरकर यांनी उपस्थित राहून कामांचा शुभारंभ केला। भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आमदार खोपडे यांनी भाजप आगामी नागपूर महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले। पक्ष संघटन मजबूत असून स्थानिक पातळीवरील कामांचा वेगही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले। हिरवीनगर परिसरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उन्नत करण्यासाठी ही कामे सुरू करण्यात आली असून स्थानिक नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। विकास कामामुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार असल्याचे आमदार खोपडे व नगरसेवक बोरकर यांनी सांगितले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विकास कामाचे वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। महानगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे हे मला माहित नाही, परंतु नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष हे स्वबळावर चुनाव लढणार आहे। स्वबळावर भारतीय जनता पक्षाचे 151 नगरसेवक या नागपूर शहरामध्ये लढणार आहोत। कारण भारतीय जनता पार्टी आपण पाहिलं असेल का नागपूर शहरामध्ये झिरोवरून विश्व निर्माण करण्याचे काम आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असो की लोकसभेमध्ये असो, महाराष्ट्र विधानसभा का लोकसभेमध्ये युती होणे आवश्यक आहे, कारण केंद्र आणि राज्याचा विषय राहते। परंतु महानगरपालिकेची निवडणूक हा बूथमधून निर्माण झालेल्या कार्यकर्त्याची निवडणूक राहते आणि त्याच्यामुळे आम्ही युतीच्या टोटली आम्ही सगळे लोक विरोधात आहोत आणि म्हणून भारतीय जनता पक्ष स्वबळावर महानगरपालिकेचे चुनाव लढेल। प्रभाग 23 मध्ये लगभग खूप सारे पैसे महानगरपालिका आयुक्तांनी मंजूर केलेले आहे। काही आमचे नागरिक यांच्या म्हणण्यानुसार आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन, डेप्युटेशन हे सर्व देत असताना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या माननीय आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याचे आता लगभग या 8 दिवसामध्ये रोज 2 भूमिपूजन आमचे चालू आहे। आज त्या मैदानाचं भूमिपूजन झालं, नंतर या मैदानाचं भूमिपूजन आता होऊन राहिलेलं आहे। अजून सायंकाळी कच्ची मैदानाचं 2 करोडचं भूमिपूजन आहे। आम्ही प्रत्येक पब्लिक आमच्यापर्यंत पोहोचली किंवा आम्ही पब्लिकपर्यंत पोहोचलो, आम्ही काम करण्यास मागं पडत नाही। पण पब्लिकला हेच विनंती करतो की आमचे जे कामं आहे भाजपचे ते आम्ही करतो, पण बाकी नगरसेवकाला आपण विचारपूस केली पाहिजे की जे बाकी नगरसेवका अन्य पक्षाचे नगरसेवक त्यांना विचारपूस केली पाहिजे का तुम्ही का करता। तुम्ही तर 5 वर्ष तोंडच नाही दाखवलं। आम्ही तर तोंड हर कार्यक्रमात कोणाच्या म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाला हनुमान जयंती राहो किंवा गोपालकाला राहो किंवा भजन राहो किंवा असो त्याला काय म्हणते आपण भागवत राहो, आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळ दिला आणि सगळ्या ठिकाणी कार्यक्रमात आम्ही आलो। आणि 5 वर्ष मी माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी नगरसेवक नंतर 3 वर्षात एवढे कामं आणले की नागपूर शहरात मला चॅलेंज नाही करू शकत कोणी। मी मागतो होता की माहिती घेऊन घ्या माझ्या मागे की मी नागपूर शहरामध्ये नंबर 1 कामं आणले आणि कमिशनर हरदम डेप्युटेशन दिला आणि हरदम म्हणतो की बाल्या बोरकरला एवढे पैसे दिले ते कोणाला दिले नाही। की मी जे डेप्युटेशन आंदोलन करून जे कामं आणले ते नागपूर शहरात कोणी नाही आणले, ते असं मी तोंडावर म्हणतो। कारण का जे जिद्दीनं कामं आणले करून राहिलो आहे, रोज भूमिपूजन आहे। मी कमसे कम 10 दिवस मला रोज भूमिपूजन करायचे आहे। एवढे कामं मी आणलेले आहे। कामं कोणामुळं आणलं आहे? पब्लिकमुळं आणले आहे आणि पब्लिकमुळं हे काम होत आहे। कारण का जेव्हापर्यंत नागरिक सोबत राहत नाही तेव्हापर्यंत आपण कामं बी करू शकत नाही आणि कामं आणू शकत बी नाही। म्हणून नागरिक सोबत असल्यामुळे ते मला काम आणायचे अनुकूल भेटलं आणि मी या ठिकाणी पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी भूमिपूजन केलेलं आहे आणि अपेक्षा आहे की इलेक्शनच्या आधी हे सर्व कामं व्हावे। त्याचबरोबर महानगरपालिकेचे इलेक्शन पुढे आहेत आणि कृष्णाभाऊंनी बोललं हे त्यांच्या दृष्टीनं जरी बरोबर असलं तरी राज्यातली सत्ता जर टिकवायची असेल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये घटक पक्षासोबत युती करणं तेवढंच आवश्यक आहे। आमची विनंती राहील बीजेपीच्या सर्व लोकांना की कुठे ना कुठेतरी घटक पक्षाची दखल घेऊन युती करावी आणि सन्मानजनक युती करून चांगले रिझल्ट यावे, जेणेकरून युतीची सत्ता महानगरपालिकेमध्ये बसू शकेल। युती न झाल्यास आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करू।